नक्की विषय? विषय असा आहे की गेल्या वर्षी 9 जानेवारी 2024ला आम्ही मुंबईमध्ये एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट अँड सस्टेनेबल समिट एक कॉन्फरन्स घेतली होती। 7 देशाचे लोक होते, ज्याच्या उद्घाटन मुख्यमंत्री केले होते आणि महामहिम राज्यपाल त्या कार्यक्रमाला उपस्थित होते। सगळे सचिव, शेतकरी, नादेर गोदरेज सारखे उद्योगपती सगळी मंडळी एकत्र येऊन पृथ्वीवरची मानवजात वाचवण्यासाठी काय केलं पाहिजे त्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतला होता, ज्याच्यामध्ये 7 देशाचे लोक होते। आणि मग हे कार्यक्रम संपल्यानंतर महाराष्ट्र शासनाने बांबू लागवडीला चालना दिली आणि 7,04,000 रुपये 1 हेक्टरला बांबू लागवडीला दिलं आणि सगळ्या थर्मलला दगडी कोळसा वापरायचा निर्णय केला आणि बांबूच्या वस्तूला प्रोत्साहन द्यायचं ठरलं। हे महाराष्ट्रामध्ये झालं। आता अँटोनियो गुटेरस युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनच्या जनरल सेक्रेटरीने सांगितले की क्विक ॲक्शनची गरज आहे। मग क्विक ॲक्शन करायचं असेल तर मुंबईपुरतं महाराष्ट्रापुरतं हे कार्यक्रम जमले नाही, म्हणून आम्ही बैठक घेतली। या बैठकीमध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल, त्याच्यानंतर राजस्थान, गुजरात, उत्तराखंड, त्याच्यानंतर बिहार, त्याच्यानंतर राजस्थान अशा उत्तर प्रदेश या सगळ्या उत्तर भारतातल्या राज्यातले शेतकरी नेते आणि इथली इंडस्ट्री एकत्र आम्ही जमलो आणि फेब्रुवारीमध्ये 9 आणि 10 फेब्रुवारीला दिल्लीमध्ये असं एक कार्यक्रम घ्यायचं बांबू लागवडीच्या संदर्भामध्ये। आणि ज्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना बोलवायचं का तर या देशावर मोदी साहेबांचे उपकार आहेत। त्यांनी बांस ये घास आहे म्हणून सांगितलं आणि आता त्यांनी सांगितलं की अब तक मेरा किसान ऊर्जादाता था, अन्नदाता था, अब ऊर्जादाता बन रहा है। ऊर्जा सुद्धा बांबूपासून जमणार आहे, म्हणून या परिस्थितीला निमंत्रण द्यायचं आहे नरेंद्र मोदी साहेबांना। आणि त्याचबरोबर युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन जनरल सेक्रेटरी अँटोनियो गुटेरस यांना निमंत्रण द्यायचं आहे। आणि मग आपल्या अमेरिकेचे माजी उपाध्यक्ष अल गौर यांनाही निमंत्रण द्यायचं आहे आणि हिलरी क्लिंटन यांनाही निमंत्रण द्यायचं आहे। एवढ्या लोकांना बोलून देशभरातले मंत्री आणि तज्ज्ञ मंडळी, म्हणजे या कॉन्फरन्सला 2 दिवसाची कॉन्फरन्स असेल। जगभरातले जे देश समुद्रामध्ये बुडणार आहेत अशा सगळ्या देशाच्या पंतप्रधानाला आम्ही निमंत्रण देणार आहे, तिथल्या परराष्ट्र मंत्र्याला आम्ही निमंत्रण देणार आहे। आणि जगातली मानवजात नष्ट न होण्यासाठी जे प्रयत्न गरजेचे आहेत ते प्रयत्न 9 आणि 10 फेब्रुवारीच्या कार्यक्रमामधून करायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे। या परिषदेचं ऑर्गनायझिंग कमिटीचं चेअरमन म्हणून माझी निवड झालेली आहे। माझी जबाबदारी अशी आहे की जगभरातले बुडणारे देश आणि अँटोनियो गुटेरस युनायटेड नेशनचे ऑर्गनायझेशन सेक्रेटरी आणि या परिषदेचं उद्घाटन आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील आणि उत्तर भारतातल्या सगळ्या राज्यातल्या सगळ्या जिल्ह्याचे शेतकरी या कार्यक्रमाला येतील। अशा पद्धतीचा सामूहिक निर्णय आम्ही केलेला आहे आणि आजपासून या परिषदेची तयारी आम्ही सुरू केलेली आहे। त्या परिषदेची पहिली बैठक आता आम्ही महाराष्ट्र सदन नवी दिल्लीमध्ये आज ही आम्ही बैठक घेतलेली आहे आणि सगळे नेते मंडळी, शेतकरी नेते मंडळी आणि उद्योगपती मंडळी आज या बैठकीला उपस्थित होती। हे माझं भाग्य आहे की जग वाचवायची सुरुवात ही महाराष्ट्रातून झालेली आहे आणि आता महाराष्ट्र दिल्लीमध्ये मोठी परिषद घेणार आहे। हे आमच्या महाराष्ट्राचं वैभव आहे आणि यश आहे। 100% आम्ही पंतप्रधानांना निमंत्रण देणार आहे, का तर आमचा विश्वास आहे आमच्या पंतप्रधानावर। का तर आमच्या पंतप्रधानांनी 1927ला इंग्रजांनी बांबूला वन कायद्यामध्ये घातलं होतं आणि तेव्हापासून लोक बांबू लावायचं सोडून दिले होते। 90 वर्षांनी 90 दिवसात राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये 90 दिवसामध्ये 90 वर्षाचा जुना कायदा मोडून 90 दिवसामध्ये नवीन कायदा मोदी साहेबांनी केलं आणि एका ओळीत सांगितलं बांस एक घास आहे। बांबूवरचे सगळे निर्बंध त्यांनी दूर केलेले आहेत। बघा 1980ला चायनाने बांबूवरती काम सुरू केलं। आज चायनाचं टर्नओव्हर 3,20,000 कोटीचं आहे आणि 18,000 कोटीचं बांबू आपण आयात करतो। दुर्दैव काय 5 मिलियन हेक्टर चायनामध्ये बांबूची लागवड आहे, 3,20,000 कोटीचं टर्नओव्हर आहे आणि 10 मिलियन हेक्टर बांबूची लागवड
भारतामध्ये आणि 18,000 कोटीचा आपण आयात करतो. ही जी परिस्थिती आहे ही बदलायची असेल तर माननीय मोदी साहेबांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून आम्ही मोदी साहेबांना या परिषदेला बोलवणार आहे आणि माझा आत्मविश्वास असा सांगतो की मोदी साहेब या परिषदेला येतील अशी मला खात्री आहे. थँक्यू.